केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरण करण्याचे अधिकार यापुढे जिल्हाधिकाऱ्यांना। राज्य सरकारचा निर्णय एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत केले स्पष्ट। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अटी शिथिल करून नुकसान भरपाई देणार, एकनाथ खडसेंची घोषणा। उस्मानाबादमध्ये बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी मोरताळे यांच्या घरावर एसीबीचे छापे। 2010 मध्ये कारवाई होऊनही अजून अटक का नाही? शनी शिंगणापूरच्या विश्वस्त पदाच्या निवडणुकीत 4 महिलांचे अर्ज। पहिल्यांदाच महिला लढवणार विश्वस्त पदाची निवडणूक। जळगावचं बोधवड ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविनाच सुरू। मुख्य वैद्यकीय अधीक्षक रजेवर तर प्रशिक्षणार्थीही झाले गुल। आणि हर हर महादेवच्या जयघोषात साजरा झाला शिवप्रताप दिन। ऐतिहासिक खेळांच्या प्रात्यक्षिकांनी दुमदुमला प्रतापगड। नमस्कार, मी केतकी जोशी आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सुरुवातच करतोय एक अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाने। या निर्णयामुळे खूप महत्त्वाचा फरक पडणार आहे। जमिनीबद्दलचा हा निर्णय आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरण करण्याचे अधिकार यापुढे जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेमध्ये या संदर्भात निवेदन दिलंय। 1 हेक्टर ते 5 हेक्टर पर्यंतचे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील आणि जर यापेक्षा जास्त जमीन असेल आणि ती हस्तांतरित करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। राज्य सरकारने आता या बिलाच्या माध्यमातून असं ठरवलेलं आहे, आपल्याकडे प्रपोज केलेलं आहे, शेतकरी असल्याशिवाय या राज्यामध्ये जमीन घेता येत नाही। पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी शेतकरी नसला तरी अशा ठिकाणी त्याला जमीन घेता येईल। साधारणतः महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील जमिनीच्या खंडाचा या माध्यमातून विकास करता येईल, ही त्याच्या मागची कल्पना आहे। आणि या माध्यमातून जे काही आतापर्यंत केलेले अतिक्रमण म्हणून, परंतु स्वतःच्या जागेवर, परंतु ते बेकायदेशीर असे ठरवलेले आहेत, हे रेग्युलाइज करण्याचा मार्ग या माध्यमातून मोकळा होईल आणि यांना मालकी हक्काने आता आपल्याला त्या ठिकाणी परवानगी देता येईल, हा या बिलाचा उद्देश आहे। आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, खूप महत्त्वाचा हा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे काय फरक पडेल आणि कोणाचा फायदा होणार आहे हे सांगशील? की हे विधेयक सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलं असं जरी दाखवायचं म्हटलं तरी हे व्यापाऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी हे विधेयक आणलं। संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं विधेयक याला म्हणता येईल, कारण जमीन महसुलात वहिवाट हे जे विधेयक आहे, या विधेयकात पहिली जी तरतूद आहे की राज्यात शेतजमीन ही जो शेतकरी नसेल त्याला देखील शेतजमीन घेता येईल। भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये असं हे विधेयक नाही आहे की तुम्हाला जर ज्या राज्याचा रहिवासी असेल त्यांनाच ती जमीन घेता येईल, ज्याच्या नावावर शेती आहे त्याला जमीन खरेदीचा अधिकार आहे। पण आता महाराष्ट्रात यापुढे ज्याची शेतकरी नसेल त्याला देखील शेती घेता येईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक जे मोठे बडे बिल्डर असतील आणि मोठे सावकार असतील किंवा मोठे व्यापारी असतील, यांनी अनेक ठिकाणी जागा बळकावून ठेवल्या, या जागेला उठाव नाही आहे। त्यामुळे कुठेतरी परराज्यातले व्यापारी आणि मोठे उद्योजक हे महाराष्ट्रात येतील आणि या जमिनी खरेदी करतील आणि या जमिनीचा उठाव होईल, जेणेकरून ह्या जमिनी विकल्या जातील। यासाठी हे विधेयक आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न। शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या थेट उद्योग, विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयोजनासाठी घ्यायच्या असतील तर सध्या शेती जमीन मिळत नाही आहेत। या सगळ्या घेण्याचे अधिकार आता थेट कलेक्टरला आहेत। त्यामुळे कुठेतरी हे केंद्र सरकारच्या प्रकल्पांसाठी एक वेळ आपण समजू शकतो, पण व्यापाऱ्यांसाठी हे विधेयक आणलं गेलं आहे का? जरी शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे असं सरकार जरी सांगत असलं तर हे व्यापारी, बिल्डर आणि मोठे उद्योजक आणि यांच्यासाठी हे विधेयक हे जवळपास स्पष्ट होत आहे। आणि याचे दुष्परिणाम आज दिसणार नाही, पण खऱ्या अर्थानं ज्यावेळी शेतजमिनीचे भाव अत्यंत मोठे होतील आणि याच राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करता येणार नाही, त्यावेळी या जे विधेयक आहे या विधेयकाचे सर्वात जास्त दुष्परिणाम आहे हे जनतेसमोर येतील। केतकी,
प्रफुल्ल, सगळ्या या माहितीबद्दल धन्यवाद. याबद्दलच्या प्रतिक्रिया आणि आणखी ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत. पण आणखी एक महत्त्वाची घोषणा सुद्धा आज खडसेंनी केलेली आहे. पण आत्ताची जी माहिती प्रफुल्लने दिली की सगळ्यात या ज्या विधेयकाचा फायदा आहे, या विधेयकाचा फायदा मिळणार आहे तो परराज्यातल्या उद्योजकांना, ज्यांना इथे जमीन खरेदी करायची आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे ती म्हणजे आता जी व्यक्ती शेतकरी नाही त्यांना सुद्धा शहरालगतची जमीन अकृषक म्हणजे शेती नसलेल्या बिगर शेतीचा उपक्रम जो आहे त्यासाठी घेता येणार आहे. याबद्दलचे सगळे डिटेल्स आपण यानंतर सुद्धा घेत राहणार आहोत. आणि आता बघूयात सध्या पुढची बातमी. सततच्या नापिकीला कंटाळून नांदेड जिल्ह्यातल्या वडगावमधल्या एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना एक SMS केला आणि आत्महत्या करण्याची परवानगी मागितली. संजय यशवंत राठोड असं यांचं नाव आहे आणि त्यांनी आपल्याला आत्महत्या करू द्यावी अशी परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली होती. अनोळखी क्रमांकावरून SMS आल्यानं मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याची दखल घेतली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना याबद्दल सूचना करण्यात आल्या आणि शेतकऱ्याचं मनपरिवर्तन करायला सांगितलं. काही तासातच पोलीस आणि हिमायतनगरचे तहसीलदार या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याचं लेखी आश्वासन प्रशासनाकडून घेण्यात आलं. तसंच खासगी सावकारापासून सुद्धा संरक्षण देण्याची हमी त्यांनी दिली. सततची नापिकी आणि कर्जामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. याच मानसिकतेतून नांदेड इथल्या एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना SMS करून आत्महत्येची परवानगी मागितली. पुढे काय झालं हे जाणून घेऊया. ते शेतकरी आपल्यासोबत आहेत, संजय राठोडजी. संजयजी, मला सांगा की SMS तुम्ही काय केला मुख्यमंत्र्यांना? एक तर मला मार्ग दाखवा जगण्याचं, सततची नापिकी नाही तर आत्महत्या करण्याची परवानगी द्या, असं मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मेसेज पाठवलं होतं. परिस्थिती सध्या काय, किती एकंदरीत तुमच्यावरती कर्ज आहे, शेतीची काय अवस्था आहे? 2 वर्षापासून शेतीमध्ये कुठल्याच प्रकारचं कोणतंही पीक निघालेलं नाही आहे. जे टाकलं ते तिथं शेतीमध्ये संपल्यासारखी आजची अवस्था आहे शेतीची. आणि बुडत्याचं पाय खोलात म्हणल्यासारखं मी वरच्यावर लोकांचं कर्ज घेऊन कर्जबाजारीपणा केलं आहे. मी जिथं काम करतो आहे त्या माणसाचे पण 2-2.5 लाख रुपये देणं आहे. त्यांनी पण पैशासाठी मला बऱ्यापैकी तगदा लावलं होतं. बरं, मुख्यमंत्र्यांना SMS केल्यानंतर पुढं काय झालं, काय प्रशासनाकडून कारवाई वगैरे झाली? माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि एकनाथ खडसे साहेबांना मी SMS केलो, मेसेज केलो. त्यांच्याकडनं कुठलं असं रिप्लाय मला काही मिळालं नाही. त्यांनी मला कुठल्या प्रकारचं बोलणं केलं नाही, काही बी नाही. सरळ पोलीस आणि प्रशासन माझ्या मागं लावलेत. मी एक खाजगी कार्यक्रमामुळं माझ्या पाहुण्याचा ते कार्यक्रम होता, मंगळवारी तिथं गेलेलो असतो, मी होतो तिथं. तर त्याने मला असं पकडलेत पोलीसवाले येऊन रस्त्यामध्ये की मी खूप मोठा अतिरेक किंवा खूप मोठं पाप केलं. मला पोलीस स्टेशनमध्ये 2-3 तास जवळपास दामून ठेवलेत. माझ्या पत्नीला 2 तास माझ्यासोबत बसवलेत. तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिलं, काय आश्वासन? लेखी आश्वासन दिलं, त्याच्यामध्ये तुमचं बँकेचं पुनर्गठन करू आणि तो आश्वासन माझ्यासोबतच आहे. त्यांचं लेखी पत्र माझ्याकडे आहे. बँकेचं पुनर्गठन करू आणि शासनाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही बसून तुमचं फायदा करून देऊ, असं घेऊन त्यांनी काढतं पाय घेतलं. जर प्रशासनानं मदत नाही केली तर मी आज तुमच्याद्वारे मी प्रशासनाला कळवू इच्छितो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यानं पण शक्य नाहीत. माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला पण सांगतोय मी, हे तुमच्यानं पण शक्य नाही की माझ्यामुळं तुम्हाला त्रास होईल. ह्या सगळ्या गोष्टी नाही. त्याच्यामध्ये मला जगण्याचा मार्ग दाखवा आणि जर शक्य असेल तर कुठल्या प्रकारचं कर्ज द्या, कर्ज फेडेन मी, नाहीतर मला सरळ सरळ आत्महत्या करण्याचं परवानगी देऊन टाका. खरं तर हिवाळी अधिवेशन असताना एका अननोन नंबरवरून CMला SMS जातो आणि तितक्याच तात्काळ ते त्या आपला व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा त्याची दखल घेतात. त्यानंतर यांना अपेक्षित आर्थिक मदत मिळालेली नाही आहे, परंतु तात्पुरतं का होईना आत्महत्या करण्याचा त्यांचा जो विचार होता तो मात्र निश्चित बदललेला आहे. गिरीश चलिंद्रवारसह मुजीब शेख, IBN लोकमत. बातमी आहे आता उस्मानाबादमधली. उस्मानाबाद जिल्ह्यात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी सुभाष मोरतळे यांच्या घरावर ACBनं छापे टाकलेत. 2010 मध्ये त्यांना एका रुग्णाकडून हाडाचं ऑपरेशन करण्यासाठी 5,000ची लाच घेताना ACBनं रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर ते काही दिवस निलंबितही झाले आणि पुन्हा कामावर रुजू झाले. सध्या ते तेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. अवैध मार्गाने बेहिशेबी मालमत्ता जमा केली म्हणून ACBनं बुधवारी त्यांच्या मोरतळावाडीचं घर, लातूरचं हॉस्पिटल, तेरचं घर अशा 6 ठिकाणी एकाच वेळेला छापे मारले. तसंच 2 बँकांचे लॉकर्सही तपासले. त्यानंतर त्यांनी जो हिशोब दिला होता त्यापेक्षा 22% संपत्ती जास्त असल्याचं आढळलं.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण 4 अटक केली आहे। यानंतर डॉक्टर मोरतळे यांच्या छातीत दुखायला लागलं, त्यामुळे त्यांना उस्मानाबादमधल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पण 2010 पासून 2015 पर्यंत मोरतळेंवर कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न मात्र यामुळे नक्कीच उपस्थित होतोय। आणि आपण याच बद्दल बोलणार आहोत। आमचा प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहे। बालाजी, हे सगळं काय प्रकरण आहे? कारण एसीबीचे छापे पडतात, त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना छातीत दुखायला लागतं आणि त्यांना ऍडमिट केलं जातं, पण अटक मात्र होत नाही। निलंबित केलेल्या या भ्रष्ट अधिकाऱ्याला अटक मात्र होत नाहीये। हाच प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय। काय नेमकं कारण आहे यामागे? जर बघितलं की तर 2010 साली मोरतळेंना लाचलुचपत विभागानं उस्मानाबाद सिव्हिल पदावर असताना अटक केली होती, लाच घेताना 5,000ची। त्याच्यानंतर जर कालावधी बघितला तर मोरतळे हे आता सुद्धा उस्मानाबाद जिल्ह्यात तेर येथे क्लास 1 वर्ग पद याच पदावरती कार्यरत आहे। आता कुठं 5 वर्षांना या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे की त्यांनी हिशोब काढला की 10 लाखापर्यंत सुमारे 10 लाखापर्यंत संपत्ती आहे त्या अवैधरित्या आणि तास्तीची कमवली आहे, म्हणून भूसंपदा अशा शब्दाच्या अन्वयाखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याअंती यांच्या घरावरती छापे टाकण्यात आले। लातूरचं घर असेल, उदगीरचं घर असेल किंवा मोरताळवाडीतलं घर असेल, त्या सगळ्या याच्या छाप्या टाकण्यात आले। मात्र 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रश्न हा पडतो की मोरताळेकडे आता 11 लाखाची फक्त हे दाखवलं जाते की रक्कम दाखवली जाते की त्यांनी कमवले, मात्र 5 वर्षाच्या कालावधीत आणखी मोरताळे बळच काही कमवलं आहे। मात्र इतक्या वर्ष मोरताळ्यांना पाठीशी का घातलं गेलं, यांच्या मागे पाठीशी कोण घालत होतं, आणि आता मोरताळ्यावर जी कारवाई होती कारवाई खरंच समाधानकारक आहे का, गोष्टी सगळ्या बदलत। तसं तर बघितलं तर मोरतळ्यांची जी कारकीर्द आहे पहिल्यापासून ते वादग्रस्त उस्मानाबाद राहिले की त्यांनी काही उस्मानाबाद सिव्हिल असताना काही निर्णय घेतले असतील किंवा त्यांचं जे वागणं असेल, वेळोवेळी हे मोरतळे हे अधिकारी चर्चेत राहिले होते। त्याच्यामुळे त्यांच्यावरती बऱ्याच काही त्यांनी कारवाया केल्या असतील, त्यांच्यावरती बऱ्याच अधिकारी वर्गही नाराज होता। पण तरीही बालाजी, अटक मात्र त्यांना झालेली नाहीये आणि हाच खरा प्रश्न आहे। कसला दबाव आहे की ज्यामुळे अटक मात्र होऊ शकत नाहीये एका भ्रष्ट अधिकाऱ्याला? आणि याबद्दलचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत। पण सध्या वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। शनी शिंगणापूर बद्दलची बातमी आहे। शनी शिंगणापूरच्या विश्वस्त पदासाठी आता महिलांनी सुद्धा अर्ज केलेत। 4 महिलांनी आपले अर्ज सादर केलेत। नंदा दरंदले, नूतन चेटे यांच्यासह 2 महिलांनी अर्ज केलेत। नगर धर्मादाय सहाय्यक आयुक्तालयात हे अर्ज सादर करण्यात आलेत। आतापर्यंत एकूण 76 अर्ज आलेत, त्यामध्ये 72 अर्ज पुरुषांचे आहेत तर महिलांचे 4 अर्ज आहेत। एकूण विश्वस्त पदासाठी 11 जागा आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेचा शनिवार हा शेवटचा दिवस असणार आहे। आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूया। बातमी आहे जळगावची। जळगावचं बोधवड ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांविनाच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथली वैद्यकीय अधीक्षकांची पदं बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहेत। एकूण 3 पदं रिकामी आहेत, त्यातलं एकच पद भरण्यात आलं होतं। 3 पैकी या एका जागी डॉक्टर शीतल पाटील यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून भरती झाली, पण त्याही वैद्यकीय रजेवर गेलेत, त्यामुळे हे रुग्णालय राम भरोसेच आहे। एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर सुद्धा आपलं प्रशिक्षण संपल्यावर हे रुग्णालय सोडून गेलाय आणि या सगळ्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत। या सगळ्या बेजबाबदारपणामुळे जर एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता इथे दाखल झालेल्या रुग्णाचे नातेवाईक विचारतायत। डॉक्टर मी पेशंट येतात गावगावचे भाडं थोडं खर्च करून आणि तसेच आता घरी काही फायदा आहे का? मग डॉक्टर पाहिजे आडी नाही तर मॅडम तसं रावाय का तसं मर सांगा। मग आता जाणं तर पडेनच, नसली परिस्थिती दवाखान्यात जायची तर खासगी जाणं तर पडेनच। आपण बघतोय ही दुरवस्था बघतोय जळगावच्या या रुग्णाची। जळगावमधलं हे बोधवडचं ग्रामीण रुग्णालय आहे। हे रुग्णालय सुरू तर झालंय पण इथे डॉक्टरच नाही आहेत, त्यामुळे जे दाखल होणारे रुग्ण आहेत त्यांच्या खरोखर जीवाशी खेळ चाललाय। इथे एकूणच हे पूर्णपणे राम भरोसे आहे हे रुग्णालय। इथली अवस्था आपण बघतोय आणि आपण याचबद्दल बोलणार आहोत। आमचा प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत आहे। इम्तियाज, सगळंच धक्कादायक आहे। ग्रामीण रुग्णालय आहे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक रजेवर आहेत, दुसरे कोणीही डॉक्टर्स उपलब्ध नाही। काय होत असेल या रुग्णांचं? काय यावर आतापर्यंत कोणीच दखल घेतली नाहीये?
लातूर जिल्ह्यात असे काय तालुके आहेत जे जिथे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाही आहे? इम्तियाजची आपला संपर्क नीट होत नाहीये, पण आपण ही दुरावस्था बघू शकतो किती भयानक प्रकारे ग्रामीण आरोग्य यंत्रणा जी आहे ती काम करते। खरं तर खूप आधार वाटला पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल त्याचा खूप मोठा आधार वाटला पाहिजे, पण असं काहीच घडत नाहीये कारण इथे डॉक्टरच नाहीयेत। या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत आणि सतत अपडेट्स घेत राहणार आहोत। बघूयात पुढची एक बातमी। कालपासून जो संप पुकारला होता एसटी कर्मचाऱ्यांचा तो मागे घेतला, पण त्यानंतर अहमदनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद जो साजरा केला तो अगदी वेगळ्या प्रकारे। अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथे जो एसटी स्टँड आहे तिथे चक्क डीजेच्या तालावर नाचत इथल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला आणि कोणत्याही प्रकारे यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती। आपण हे दृश्य बघतोय, एसटीच्या आवारामध्येच त्या डेपोच्या आवारामध्येच हा डीजे लावण्यात आला आणि त्यावर नाचत होते हे सगळे जे कर्मचारी आहेत। कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हा एसटी स्टँडमध्ये डीजे लावण्यात आला होता। काल आधीच एसटीच्या या बंद असल्यामुळे हाल झाले होते आणि त्यात आता हे डीजे मुळे पूर्णपणे तिथला रस्ता सुद्धा काही काळ बंद झाला होता। यानंतर पुढची बातमी आहे धुळ्याची। धुळ्यामधल्या JRCT शाळेमध्ये राज्यस्तरीय 35वी मिनी आणि सब ज्युनियर मल्लखांब स्पर्धा जी आहे त्याचं मोठ्या थाटात उद्घाटन झालंय। राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या 300च्या वर विद्यार्थिनींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मल्लखांब खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे। महापालिका आयुक्त नामदेव भोसले यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। मल्लखांब आणि रोप मल्लखांब अशा 2 प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येते। या स्पर्धेत सहभागी मुलांची प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी शाळकरी मुलं मोठी गर्दी करतायत। दोन्ही हातांवर संचाला सुरुवात केली आहे। हाताची फिरकी त्यातूनच पायाची फिरकी। यानंतर आपण एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत हर हर महादेवच्या जयघोषात साजरा झाला शिवप्रताप दिन। साताऱ्यामध्ये आज मोठ्या थाटात शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला। हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषामध्ये आणि पोवाडा ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवप्रतापाला वंदना देण्यात आली। सकाळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात आणि षोडशोपचारे पूजा बांधण्यात आली। पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख हे सुद्धा यावेळेला उपस्थित होते। या ललकारीनं शिवरायांच्या जय जयकाराच्या घोषणांनी इथलं वातावरण भारून गेलं होतं। यावेळेला मर्दानी खेळ साजरे झाले आणि खरोखरच उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।